Today we continue class 9 from Maharashtra State Board Mathematics Part 1. Today we start new chapter. आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतो आहोत. चॅप्टरचं नाव आहे पॉलिनॉमियल. पॉली म्हणजे अनेक, मियल म्हणजे टर्म्स. म्हणजे ज्या an algebraic equation if the power of variables are whole number, then that algebraic expression is called nothing but the polynomial. ज्या algebraic equation मध्ये काय होईल, पॉवर ऑफ व्हेरिएबल याच्यामध्ये कॉन्स्टंट कोणता वर्ड आला आहे, कॉन्स्टंट. ठीक आहे, पॉवर ऑफ व्हेरिएबल इज इज सिंपली कॉल याच्यामध्ये कॉन्स्टंट राहते. कॉन्स्टंट मध्ये कोणते राहते, कॉन्स्टंट टर्म्स आर एनी रियल नंबर. एनी रियल नंबर कोणती राहू शकतात, √2, 3, 0, 1, 2, 5 एनी नंबर. ओके, वेरिएबल्स आप कोई भी वेरिएबल यूज कर सकते हैं. वेरिएबल्स फ्रॉम a b up to x y z. ओके, देन एखादा एग्जांपल लिहू शकतो पॉलिनॉमियलचा. काय एग्जांपल आहे, कॉन्स्टंट एग्जांपल पाहू. काय लिहू शकता तुम्ही, एग्जांपल 3x² + y. सेकंड एग्जांपल √3y² + 8. ओके, थर्ड एग्जांपल √18y³ + 0 या 10. सबसे इंपॉर्टेंट कंडीशन क्या है, पावर ऑफ वेरिएबल इज मस्ट होल नंबर. ये वेरिएबल का पावर क्या होना चाहिए, होल नंबर होना चाहिए. देन टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स ऑन द बेसिस ऑफ टर्म्स. ठीक है, आपल्या पॉलिनॉमियलचे प्रकार आहे कशाच्या भरोशावर, टर्म्सच्या भरोशावर. एक टर्म असेल मोनोमियल, दोन टर्म असतील बायनॉमियल, तीन टर्म असेल तर ट्रायनॉमियल. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल ऑन द बेसिस ऑफ दैट इज टर्म. फर्स्ट वन इज सिंपल, राइट डाउन मोनोमियल. ठीक है, काय डेफिनेशन, पॉलिनॉमियल है ओनली वन टर्म्स. अ पॉलिनॉमियल have only one term is called monomial. ज्या पॉलिनॉमियल मध्ये एकच टर्म राहील त्या पॉलिनॉमियलला आपण मोनोमियल म्हणणार आहोत. उदाहरणार्थ 6x, simply 6 is also a polynomial but it is a constant polynomial. Okay, then that is called nothing but the monomial. Then second type बायनॉमियल. दैट फ्लो चार्ट इज गुड, फ्लो चार्ट इज गिवन टेक्स्ट बुक. आपके टेक्स्ट बुक बहुत अच्छा फ्लो चार्ट दिया हुआ है, आप देख सकते हैं. ओके, मैं इसको डेफिनेशन दिखा देता हूं. पॉलिनॉमियल है ओनली वन टू टर्म्स. पॉलिनॉमियल हैविंग ओनली टू टर्म्स, ओनली टू टर्म्स इज कॉल्ड बायनॉमियल. ज्या पॉलिनॉमियल मध्ये फक्त दोन टर्म राहतील त्याला आपण म्हणणार आहोत बायनॉमियल. एक टर्म असेल तर मोनोमियल. फॉर एक्झाम्पल कोणता एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही, दोन टर्म असता पाहिजे. 6x² + 6 सेकंड √18x³ + y. अब सिंगल वेरिएबल लेंगे तो अपन x², दो टर्म चाहिए बस. ओके, थर्ड वन इज √5x + √5. सबसे इंपॉर्टेंट क्या है, पावर ऑफ वेरिएबल भी मस्ट होल नंबर चाहिए. इधर रियल नंबर रहेगा कांस्टेंट तब भी चलेगा. ओके, देन थर्ड वन इज ट्रायनॉमियल. काय डेफिनेशन मिळेल याच्यावरून, पॉलिनॉमियल हैविंग 3 टर्म्स. ओके, 3 टर्म्स इन अ पॉलिनॉमियल. अ पॉलिनॉमियल having how many terms, 3 terms is called trinomial. ज्या पॉलिनॉमियल मध्ये 3 टर्म राहतील त्याला ट्रायनॉमियल, दोन राहिले तर बायनॉमियल. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल that is
9x स्क्वेअर प्लस 9x प्लस 9 तीन टर्म पाहिजे बस। सेकंड √3x प्लस √2x माइनस 9 प्लस माइनस ही वैल्यू चालेल। थर्ड √6/2 प्लस 3/√2y प्लस y³ ठीक आहे। पॉवर काही असू चालेल परंतु पॉवर काय असला पाहिजे, काही म्हणजे व्हेरिएबल कोणता असेल तर चालेल पण पॉवर काय असला पाहिजे, होल नंबर असला पाहिजे। देन दॅट टाइप ऑफ पॉलिनॉमियल इज कॉल्ड ट्रायनॉमियल। देन नेक्स्ट टॉपिक इज हियर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। कशाला आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणणार आहोत? डिग्री हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। What is meant by the degree of polynomial? That is a polynomial with degree highest power of variable. Simple definition काय होणार डिग्री मध्ये? highest power of variable ठीक है, highest power of variable in a polynomial. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल दोन प्रकारचे असतात, सिंगल व्हेरिएबल पॉलिनॉमियल आणि डबल व्हेरिएबल। डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, समजा पॉलिनॉमियल मध्ये एकच व्हेरिएबल असेल तर त्याची डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इन ए पॉलिनॉमियल ठीक आहे। द हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इन अ पॉलिनॉमियल of one variable is called degree of polynomial in one variable ठीक है। समजायला कठीण चालले असे डेफिनेशन उदाहरणावर पटकन समजेल। एक एग्जांपल घ्या, x³ + x² + 9 हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल किती यायचा? किती आहे 3, याची डिग्री किती झाली? डिग्री इज इक्वल टू 3। सेकंड √x इट इज नॉट अ पॉलिनॉमियल, हा पॉलिनॉमियल होईल का? नाही, कारण की पॉवर ऑफ व्हेरिएबल काय पाहिजे आपल्याला? होल नंबर। √2x³ x⁻⁹ डिग्री किती होईल जाईल? डिग्री इज इक्वल टू 9। हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड नथिंग बट डिग्री। ही डेफिनेशन कशी झाली? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल। समजा एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये 2 व्हेरिएबल असतील तर काय होईल? त्याची डेफिनेशन सुद्धा पाहता येईल आपल्याला। दॅट इज डिग्री ऑफ पॉलिनॉमियल that is in more than one variable okay। डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल, समजा व्हेरिएबल एकापेक्षा जास्त असतील तर त्याची डिग्री काय आहे? ओके, देन व्हाट इज इन दिस? द हायेस्ट सम ऑफ पावर्स। डेफिनेशन काय दिली आपल्याला? द हायेस्ट सम ऑफ पावर्स ऑफ व्हेरिएबल्स, powers of variables in each term of polynomial, in each term of polynomial, in each term of polynomial is called degree of polynomial ओके। म्हणजे द हायेस्ट सम ऑफ पावर्स ऑफ व्हेरिएबल, हायेस्ट सम असते पाहिजे की व्हेरिएबलच्या पॉवर उदाहरणार्थ पहा, दॅट इज प्रॉब्लेम इज 6x² y³ + x1 + x⁻³ y⁴। हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल, हायेस्ट सम 2 + 3 5, 1 + 1 2, 3 + 4 7, याची डिग्री किती झाली? डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज इक्वल टू that is sum, highest sum। येथे 2 टर्म असतील, 3 टर्म असतील, 4 टर्म असतील, त्याचे काय घेणं देणं नाही, आपल्याला काय पाहिजे? त्याची हायेस्ट सम पाहिजे होती। दुसरा एक्झाम्पल घ्या तुम्ही, 3x² y + 3x² y³ + 3 + √30 ओके। हायेस्ट सम किती? याची डिग्री किती आहे? 2 + 1, 2 इथे पॉवर काय म्हणजे 1, इथे 2 + 3 दॅट इज 5,
याची डिग्री किती झाली, या 2 + 1 3 आहे, इथे या टर्मची डिग्री किती झाली 2 + 3 5. therefore degree of that polynomial is equal to 5. म्हणजे आपल्याला इथे काय दिलेलं आहे, here you can see the degree of polynomial in one variable, degree of polynomial in the two variable. Then we write down standard form, coefficient form and index form. Okay, एक एग्जांपल घेऊ आपण, त्याच्यावर सगळ्यात लक्षात ठेवून तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म. ओके, याच्यावरून आपल्याला दिला आहे कोएफिशिएंट फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म, आणि त्याच्यावरून आपण काय लिहिणार आहोत इंडेक्स फॉर्म, इंडेक्स फॉर्म ऑफ अ पॉलिनॉमियल. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणं म्हणजे काय होईल, स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणे म्हणजे राइट डाउन द पॉलिनॉमियल इन द डिसेंडिंग और असेंडिंग. ठीक आहे, राइट द टर्म्स ऑफ पॉलिनॉमियल इन ascending or descending. Okay, ascending or descending, descending power, write down ascending or descending power of its variable, okay. ये टर्म्सला एक ते त्याच्या डिसेंडिंग किंवा डिसेंडिंग पॉवर मध्ये लिहायचे. उदाहरण घेऊन तुम्हाला एकदम लक्षात येईल. एक्झाम्पल घेऊ आपण, एखादा टेक्स्टबुकचं एक्झाम्पल घेऊ, x - 3x² + 5 + x⁴. आता याच्यामध्ये आपण तिन्ही फॉर्म शिकून जाऊ. काय काय शिकून जाऊ, व्हॉट इज द इंडेक्स फॉर्म, व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म. फर्स्ट दिस इज स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण, राइट डाउन द डिसेंडिंग पॉवर ऑफ व्हेरिएबल, x⁴ मग -3x² + x + 5, म्हणजे पहिले हायर पॉवर मग लोअर पॉवर सगळ्या शेवटी कॉन्स्टंट. मग याचा लिहायचा आपल्याला कोणता फॉर्म, इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म लिहिताना सगळे कोएफिशिएंट लिहायचे, जे मिसिंग पॉवर आहे त्याच्या कोएफिशिएंट 0 घ्यायचा. कसं पहा, 1x⁴ क्यूब ची टर्म आहे का इथे नाही, काय लिहू आपण 0x³ मग स्क्वेअर ची टर्म -3x², मग 1x आणि सगळ्यात शेवटी कॉन्स्टंट 5. मग याचाच लिहायचा आपल्याला कोएफिशिएंट फॉर्म. कोएफिशिएंट फॉर्म मध्ये काय लिहायचे, फक्त कोएफिशिएंट लिहायचे 1 0 -3 1 5. ओके, दिस इज व्हेरी युजफुल टू डिटरमाइन द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. किती टर्म आहे, 1 2 3 4 5 टर्म्स आहेत. त्याच्यात तुम्ही सांगू शकता त्याची डिग्री किती आहे 4. अजून एक एक्झाम्पल तुम्ही तुम्हाला लक्षात येईल, अजून x³ + x² x⁵ + 21 1 2 3 whatever. फर्स्ट वी राइट डाउन द स्टँडर्ड फॉर्म. आता इथे स्टँडर्ड फॉर्म काय लिहू आपण पहिले, स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय सांगितलं, राइट डाउन द टर्म्स इन द डिसेंडिंग पॉवर ऑफ देयर, डिसेंडिंग पॉवर मध्ये लिहा कोणता स्टँडर्ड फॉर्म. काय स्टँडर्ड फॉर्म, 1x⁵ 2x³ + 3x² + 25 झाला. 1x⁵ 2x² 2x³ + 3x² + 25. then index form. काय index form, write down all the terms. 1x⁵ 4 ची टर्म आहे का नाही, 0x⁴ क्यूब ची टर्म आहे का नाही, 2x³ स्क्वेअर ची टर्म आहे, 3x² सिंगल व्हेरिएबल मध्ये x ची टर्म आहे का नाही, काय झाला 0x + 25. स्टँडर्ड फॉर्म इज राइट डाउन द डिसेंडिंग पॉवर. इंडेक्स फॉर्म मध्ये जे मिसिंग पॉवर टर्म आहे, म्हणजे 5 च्या नंतर 4 पाहिजे, 3 पाहिजे, 2 पाहिजे, जिथे नाही त्याच्या कोएफिशिएंट 0 लिहून घ्यायचा. देन कोएफिशिएंट
form. So the continuous form 1 0 2 3 0 25 1 2 3 4 5 6 term 6 degree 5 terms 4 degree terms कितने हैं 1 2 3 4 5 degree 4. In this way this are useful to us by determine the degree of the polynomial or write down the index and point. Then again one types of polynomial, types of polynomial on the basis of degree. ठीक है, याच्या पहिले आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल पाहिले ते मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल ऑन द बेसिस ऑफ टर्म्स. आता आपण पाहू टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल ऑन द basis of degree, on the basis of degree. Okay, then first one is a linear polynomial. Linear polynomial. ठीक है, तुमच्या टेक्स्ट मध्ये फ्लो चार्ट दिला आहे, पेज नंबर 38 वर केअरफुली वाचू शकता, पाहून घ्या. पेज नंबर 38 आहे, मी त्याला सिंपल फॉर्म मध्ये डेफिनेशन द्यायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. ओके, देन राइट डाउन linear polynomial. कशाला बनणार आहोत आपण polynomial? A polynomial of degree 1. A polynomial of degree 1 is called linear polynomial. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 राहील त्या पॉलिनॉमियलला आपण कोणता पॉलिनॉमियल नाव लिनियर पॉलिनॉमियल. याचा स्टँडर्ड फॉर्म काय येईल? स्टँडर्ड फॉर्म जनरल फॉर्म x plus b is a and b are coefficient or constant. इथे त्यांना कोएफिशिएंट म्हणतात. ठीक आहे, कोएफिशिएंट्स a is not equal to 0. ओके, a ची व्हॅल्यू 0 असता कामा नये. एखादा एक्झाम्पल लिहिता येईल 6x plus 5 दोन टर्म्स आहेत, पॉवर 1 आहे, सिंगल टर्म असेल 6x जरी असेल तरी चालेल, फक्त आपल्याला पॉवर काय पाहिजे 1. देन दॅट इज ए लिनियर पॉलिनॉमियल. देन सेकंड कोणता पॉलिनॉमियल? व्हेरी इंपॉर्टंट, दॅट इज क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. ओके, सेकंड वन इज दॅट इज quadratic polynomial. कशाला म्हणायचं quadratic polynomial? A polynomial of degree 2 is called a quadratic polynomial. Okay, degree 1 असेल तर linear. A polynomial of degree 2 is called which polynomial? Quadratic polynomial. ओके, टर्म्स किती असतात ते चालेल, पण डिग्री किती असते नाही. इथे टर्म जरी दोन आहेत, डिग्री 1 तर लिनियर. स्टँडर्ड फॉर्म x square plus bx. ओके, plus c. a is not equal to 0. a b c are coefficients. Okay, ABC are the coefficient. A is not equal to 0. That is nothing but the standard form. Then third one is cubic polynomial. Okay, that is cubic polynomial. Cubic means degree 3. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 असेल त्या आपल्या पॉलिनॉमियलला काय म्हणणार आहोत? cubic polynomial. Okay, polynomial of degree 3. Okay, of degree 3 is called cubic polynomial. आलं लक्षात? The polynomial of degree 3 is called cubic polynomial. Degree 2 असेल तर square, quadratic. Standard form x square plus bx plus c. Okay, a b c are which numbers? Are coefficients. त्याला आपण रियल नंबर म्हणू शकतो, but a is not equal to 0. यांचे एक्झाम्पल लिहायचं कसं लिहिता येईल? एक्झाम्पल
33x²। डिग्री दोनों से जा रहे हैं, टर्म कितनी असल का गिन देना है। सेकंड 6y² + 6y + 6 डिग्री दोन असली पाहिजे, टर्म 3 असल्या तरी चालते। देन स्टैंडर्ड फॉर्म हो गया, इंडेक्स फॉर्म हो गया। देन पॉलिनोमियल, जनरली राइट डाउन द जनरल फॉर्म ऑफ पॉलिनोमियल इज axn a(x to power an x to power n a raised to n minus 1 x to power n minus 1 up to that is a² x² a1 x plus a0 is the polynomial in x, is the polynomial in x of degree n, degree का है n, where with the degree n of degree n, where an a2 where an minus 1 up to a2 a1 a0 are coefficients, okay, coefficients, or that is called as equal to constant provided and an is not equal to 0. Here only one term is there. A polynomial is in the form of degree. Polynomial के 3 types पढ़े, on the basis of degree, linear, quadratic, cubic, on the basis of monomial, binomial, trinomial. अभी आप लोगों को देखना है जीरो पॉलिनोमियल एंड कांस्टेंट पॉलिनोमियल, ओके। उनका पॉलिनोमियल है जीरो पॉलिनोमियल, दैट इज डिग्री जीरो of a polynomial. Zero polynomial means a polynomial have a term is zero. जिस polynomial में से एक ही टर्म रहेगी वो टर्म क्या रहेगी जीरो, then it is called zero polynomial, okay. Degree of non-zero polynomial is zero. इसी को अपन कैसे लिखते हैं? Degree of non-zero polynomial is zero, okay. और एक अपन क्या लिख सकते हैं? Degree of zero polynomial, degree of zero polynomial is not defined. इसका एक एग्जांपल बताओ, आपको दे रहा हूं, जैसे 0x², 0 into x 0, तो ये अपन डिफाइन कर सकते हैं, लेकिन दैट इज 0x to power 0 नहीं ले सकते आप, दैट इज नॉट अ डिफाइंड थिंग। मींस अपने आज क्या क्या पढ़ लिए? आज अपने पढ़ लिए पॉलिनोमियल ऑन द बेसिस ऑफ टर्म्स, पॉलिनोमियल ऑन द बेसिस ऑफ देयर कोएफिशिएंट, ठीक है। देन वी विल कंटिन्यू सिंपली एक्सरसाइज नंबर 3.1 क्वेश्चन नंबर 1। क्या बोला क्वेश्चन नंबर 1 में? ध्यान दो, स्टेट वेदर द गिवन अलजेब्रिक एक्सप्रेशन इज पॉलिनोमियल और नॉट। स्टेट whether the given algebraic expression is a polynomial or not। आपको ये बताना है कि पॉलिनोमियल है कि नहीं है तो क्यों है, नहीं तो क्यों है। फर्स्ट वन y plus 1 upon y, it is not polynomial since 1 upon y को हम कहेंगे y raised to power minus 1, यानी डिग्री क्या आ गई? डिग्री is not whole number। डिग्री क्या चाहिए अपने को? होल नंबर चाहिए। जीरो रहा तो चलेगा लेकिन -1 नहीं चलेगा। सेकंड दैट इज 2 minus root 5 root x, okay, 5 root x, it is also
नॉट पॉलिनोमियल। क्यों नहीं है पॉलिनोमियल? रूट एक्स क्या होता है? x टू पावर 1/2। डिग्री क्या हो गई? डिग्री इज नॉट होल नंबर। डिग्री क्या आ रही है? होल नंबर ला लिया, अलिका 1/2 वाली दोनों हाफ पॉलिनोमियल नहीं है। थर्ड वन x² + 7x + 9 it is a polynomial since power of variables are whole numbers। सभी पावर ऑफ वेरिएबल क्या है? होल नंबर है। 2 है पावर, यहाँ पे 1, यहाँ पे कुछ नहीं, 0 रहता है। फोर्थ twice m square twice m raised to power -2 plus 7m minus 5 it is also not polynomial। क्यों नहीं है? क्योंकि इसकी डिग्री कितनी आ गई? डिग्री नहीं बोल सकते अपन, दैट इज पावर ऑफ वेरिएबल इज -2। यहाँ पर पावर ऑफ वेरिएबल कितना आ गया? -2, यानी होल नंबर नहीं है। ठीक है, यहाँ डिग्री की जगह पर क्या लिख सकते हैं? पावर ऑफ वेरिएबल लिख सकते हैं। ओके, देन फिफ्थ 10 इट इज ए पॉलिनोमियल। ये पॉलिनोमियल है क्या? है, इट इज ए पॉलिनोमियल। कौन सा पॉलिनोमियल है? सिंस इसको क्या लिख सकते हैं? इट इज व्हिच पॉलिनोमियल? कांस्टेंट पॉलिनोमियल। एक आधा एग्जांपल बता दो। इसको लिख सकते हैं 10x टू पावर 0 यानी 10 एनीथिंग टू पावर 0 1 यानी 10। ये पावर ऑफ वेरिएबल क्या आ गया? पे होल नंबर आ गया। हियर will we see what can we see? Will we see the polynomial? काय को बोलते हैं? polynomial on the basis of terms, monomial, binomial, trinomial। polynomial types of polynomial on the basis of power, linear, quadratic and that is linear polynomial, quadratic and that is cubic polynomial। okay, then degree of the polynomial, it is the highest power of variable। यदि मल्टीपल पॉलिनोमियल है देन उनको क्या करते हैं अपन? पावर के एडिशन करते हैं। तो स्टैंडर्ड फॉर्म, इंडेक्स फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म और एक्सरसाइज 3.1 क्वेश्चन नंबर 1। अशा प्रकारे आपला व्हिडिओ इतिहास आपण कंप्लीट करत आहोत। टुमारो वी सी द नेक्स्ट एक्सरसाइज 3.1 क्वेश्चन नंबर 2। वॉच दिस वीडियो केयरफुली, शेयर विथ योर फ्रेंड्स, like it and subscribe our channel। See you, bye।